नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज सकाळी सकाळी मी देवासाठी पूजेसाठी फुलं तोडायला आले आहे। बाहेर गेटच्या बाहेर आम्ही झाडं लावली होती। तर खूप अशी झाडं लावली होती, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे। तर फुलांच्या झाडासोबत भेंडीची पण झाडे लावलेली आहेत। तर इतकी सारी फुलं आहेत, तेरडा पूर्ण फुललेला आहे। तर तेरड्याचे 4-5 कलर एवढे छान दिसतात। आणि हे आहे डेलियाचं फूल, डेलियाचं लाल फूल आहे, किती छान असं दिसतं। आणि फुलपाखरं पण आलेले आहेत बागेत। तर मी एका ताटामध्ये देवासाठी फुलं वेगवेगळ्या प्रकारची काढत आहे। तर इकडं गोखरणी पण आहे, निळी गोखरणी आहे जी महादेवाला खूप आवडते। त्याचा कलर निळा आहे डार्क, आणि त्याला 5 पाकळ्या आहेत, पंचपाकळीचं आहे ते, आणि आपलं असतं ते एका पाकळीचं असतं। तर एवढी सारी फुलं आहेत। ही आहेत स्वस्तिकची फुलं। स्वस्तिकची फुलं पण खूप छान अशी पांढरी शुभ्र असतात, ते पण मी काढली। कनेरीची स्वस्तिकची, इकडं आहे पांढरी कनेरी। पांढरी कनेरी ती खूप छान दिसते। आणि हे आहे डेलियाचं पिवळं फूल। तर सगळी फुलं तोडून झाली, मी आता देवाला फुलं घालत आहे। देवाला फुलं घालताना एवढं छान वाटतं, खूपच छान प्रसन्न वाटतं। तर मी सगळी आपल्या घरातली ताजी ताजी अशी फुलं गोळा करून मी महादेवाला वाहिली आहेत। तर महादेवाची सोमवारची पूजा, श्रावण महिन्यामध्ये मी महादेवाची पूजा करते। दुसऱ्या देवांची पण पूजा झालेली आहे, आणि महादेवाची मी वेगळी पूजा करते। तर तुम्हाला दाखवते। आणि नंतर मी जरा बागेची कटाई केली, साफसफाई केली, आणि अंगणात असं स्वच्छ केलं, तर ते पण तुम्हाला दाखवते। आता सगळीकडे असं आवार दिसते, असं खेडेगावामध्ये आमचं छोटंसं घर आहे। तर बघू शकतात, विश्व आणि मी दोघंच मिळून झाडाची कटाई करतो। तर ही आहे ती भेंड्या लावल्यात, भेंड्याची झाडं लावल्यात, त्याला भेंड्या पण लागल्यात। बघू शकतात फुलं, डेलियाची फुलं आहेत। ही किती छान अशी फुलं आहेत बघा, वेगवेगळ्या कलरची अशी डेलियाची फुलं लावली आहेत। बरेच प्रकारचे फुलं झाडं मी लावली आहेत अंगणात। अंगण काय जास्त मोठं नाही, तरी पण मी, नाहीतर पाऊस जर नसला तर सगळं सुकून जातं, काही वाढत नाही। तर हे आहे कनेरीचं फूल, कनेरीचं झाड लावलं आहे, रोडच्या साईडलाच लावलेलं आहे। ही सगळी झाडं आहेत। तर जी झाडं मोठी झाली आहेत, ज्याचं काही उपयोग नाही, गवताची झाडं आहेत, ते विशू कात्रीने कट करतोय। त्याला खूप आवडतं की झाडे कट करायला आणि झाडं तोडायला, कट करायला। तर घराच्या कडेने अजिबात गवताची झाडं नाही ठेवत, तर स्वतःच कट करतो। टाकळीचं झाड आहे, तर अशी आम्ही झाडे कट केली आणि काढून टाकायचं। समोरचं झाड काढ, झाड काढ, बुडातून काढायचं आणि एकावर एक टाकायचं। मोठं झाड आहे, त्याला बुडातून काढलं की परत नाही फुटणार। पूस असते त्या झाडाला, टोचते ती पूस। तर ते काढून टाकलं। आणि साईडला एरंडाचं झाड आहे, लाल कलरचा एरंड आहे। त्याचं बहुतेक मला वाटतं ऑइल बनवतात, जे गाडीमध्ये वापरतात ते ऑइल। तर असं दाट गच्च झालं होतं। तर असं दाट जर असलं किंवा त्याच्यामध्ये येऊन काय बसलं, साप, विंचूकाटा, त्यासाठी धोक्याचं असतं, म्हणून असं मोकळं स्वच्छ सगळं अंगण ठेवायला पाहिजे। हे भोपळ्याचा वेल आहे, दुधी भोपळा पण लावलेला आहे। तर छान अशी स्वस्तिक कळ्यांनी गच्च भरलेलं आहे, पांढरं शुभ्र स्वस्तिक आहे। आणि विशूने जवळजवळ बरीच झाडं तोडलेली आहेत। एका साईडची झाडं कट केली आहेत आम्ही, आणि नंतर दुसऱ्या साईडची झाडं कट करायचे। आणि भेंडीची पानं पण खूप मोठी झाली होती, त्याच्यामुळे जास्तच गर्दी वाटत होती, म्हणून ते पण आम्ही काढून टाकली आहेत। ही डेलियाची फुलं आहेत, वेगवेगळ्या कलरची। तर पांढरी, गुलाबी, पिवळी अशी 2-3 कलर आहेत, 4-5 कलर आहेत। तर विशूने भेंडीची अशी पानं कट करून टाकली आहेत, दाट झाली आहे थोडीशी भेंडी। तर 1-2 वेळा भेंडी तोडून मी त्याची भाजी पण बनवली। असं खूप सारी फुलं उमलली आहेत, तेरड्याची आणि डेलियाची जास्त फुलं आहेत।
तर बघू शकता वेगवेगळ्या कलरची किती छान वाटतात ही फुले. मला खूपच आवड आहे. आणि झाडे लावायची. हे हादग्याचं झाड आहे आणि ही मगाशी म्हटल्या तुम्हाला की ते आहे गोकर्णीचं झाड वेल. तर विशू दमला आहे. नंतर मी पण थोडीशी दुसऱ्या साईडची कटाई करून घेते. असं कटाई केले की आपल्याला पायात खाली काही साप ते आलेलं दिसतो आणि चांगली झाडे येतात सगळी. एकदम दाट झाले तर झाडं पण येत नाहीत. त्यांना पण मोकळ्या हवेची गरज असते. मोकळी हवा असली की झाडं छान येतात. तर फुलपाखरे एवढी आहेत की खूपच त्यांना फुलं बघून ते येतात. तर त्यांना पण आवडतं. हवा भरपूर सुटली आहे. हवेने झाडांची पानं खूप हालत आहेत. आणि हे बघा काळा कलर आहे फुलपाखरूचा, त्यावर पांढरे टिपके आहेत आणि त्या फुलावर बसलेला आहे. फुलावरचा रस ते शोषून घेत आहे. फुलावरचा रस शोषून ते त्याचं पोट भरतं. त्याचं जीवन फक्त 15 दिवसाचं असतं असं म्हणतात. पण किती छान असं त्यांचं जीवन असतं. फुलावरच राहायचं, फुलावरच फिरायचं. खूपच छान असतं. पण त्यांना आयुष्य खूपच कमी आहे. त्यांचं काय दिवसभर चालूच असतं ह्या फुलावरून त्या फुलावर. तर तुम्हाला आवडलीच असेल माझी छोटीशी बाग फुलांची तेरड्याची. तर तेरडा ह्याच महिन्यात श्रावण भाद्रपदमध्येच फुलतो. महालक्ष्मीच्या वेळेस असतोच. तर त्यानंतर आम्ही गेलो मकामध्ये. आमच्या शेतामध्ये मका लावलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मक्याचे पण व्हिडिओ मी टाकले आहेत, ते बघू शकता तुम्ही. तर हे आहे मका. तर एका मकाच्या झाडाला 2-2, 3-3 अशी कंस लागलेली आहेत. खूप छान अशी मका आलेली आहे. पाऊस छान असल्यामुळे, पाऊस चांगला असल्यामुळे मका व्यवस्थित आली आहे. पाऊस जर नसता तर आपली मका लावली पण नसती आणि आली पण नसती. तर अशी हिरवीगार मका आली आहे. 3-3 कंस किंवा 4 पण कंस आहेत मक्याच्या झाडाला. तर त्याच्यामध्ये गवत पण आले आहे. गवताची फवारणी झाली होती तरी पण गवत आलेलं आहे. तर असं उंच झाडं झाले आहेत. आम्ही रस्त्यावरूनच बघतोय आणि इथून आता आत जातोय. तर एवढी दाट झाडी आहे आणि त्याच्यामध्ये चिखल पण भरपूर झालेला आहे. त्याच्यातूनच गेलो आम्ही. वाट नाही, जाताना त्याच्यातून पानं कापतात, डोळ्याला लागतात, त्याची पूस चावते. मकेच्या आतमध्ये जर गेलं इतकं चावतं काय विचारू नका. तर आम्ही मकेच्या आतमध्ये गेलो. त्याच्यामध्ये त्याची पूस जी असते ती आपल्या अंगाला चावते, खूपच खाज उठते. तर आम्ही त्याच्यामधून हळूहळू रस्ता काढत, आम्हाला पूर्ण मका बघायची होती. तर आम्ही पूर्ण काय बघितली नाही, पण अर्धीच अशी मका बघितली. तर त्याच्यामध्ये थोडं आतमध्ये गेलो तर इतकं चावायला लागलं आणि इतकं पानं अंगाला घासत होती, तोंडावरला घासत होती. तुम्ही बघू शकता खूप खराब झाला आहे चेहरा. तर काही नाही, शेतकऱ्याचं असंच असतं. शेतकऱ्यांना प्रत्येक अडीअडचणींना तोंड द्यावं लागतं. उन्हाळा, पावसाळा किंवा लागलं तरी ते कष्ट करायचं सोडत नाही. त्यांना कष्ट हे करावंच लागतं. शेतकऱ्याला कष्ट हे करावंच लागतं. तो एक वेळ स्वतःच्या पोटाला बघत नाही, पण वेळच्या वेळी खत पाणी द्यायचं चुकत नाही. कितीही त्रास झाला, काहीही झालं तरी शेतकरी त्याचं काम सोडत नाही. तो स्वतः कामात कष्टात उतरतो. उन्हात तानात चिखला पाण्यात तो कधीच मागे हटत नाही. त्याच्यातून मका येते मार्केटमध्ये, पण खात्री नसते. जेवढी खात्री शेतकऱ्याला असते की आपली मका चांगलीच येणार, तेवढी खात्री नसते की आपल्या मालाला दर तेवढा चांगलाच येईल, अशी काहीच गॅरंटी नसते. पण शेतकरी आपला कष्ट सोडत नाही. तर आम्ही आता दुसऱ्या साईडला आलो आहे मकेच्या. तर एवढी उंच झालेली आहे मका, त्याच्यातून ऊन पण नाही दिसत, तेवढं उंच झालेली आहे, दाट झालेलं आहे. तर आभाळ इतकं आलं होतं, पाऊस यायचं वातावरण होतं. आम्ही पटकन जाऊन आलो, कारण पाऊस तर येतोच
तर असं आम्ही फिरलो मक्यातून सगळ्या साईडला असे 4-5 किंवा 3 असे कणसं लागलेले आहेत. पण 4-5 जिथे लागले आहेत ते कणीस मोठं नाही होत, तसंच बारीक राहतं. तर 2 किंवा 3 कणसं असलेलं कणीस मोठं होतं. तर बघू शकता किती मोठी पानं आणि कणसं आलेले आहेत. याला भाजून खायला अजून 1 महिना टाईम लागतो. तर आता आम्ही घराकडे जाणार आहोत, तर मधून आम्ही घराकडे जात आहे. तर मक्याच्या मधून एक दंड होता, त्या दंडातून आम्ही असा आडवा रोडला लागणार आहे, कारण फिरून माघारी जायला तर तेवढीच पाणी लागणार, तेवढीच पूस लावणार. तरी पण मधून गेलो तरी चिखल तेवढाच भरपूर पायाला लागला आणि कणसात त्या मक्यातून इतकं टोचत होतं. तरी पण आम्ही तसंच वाट काढत काढत आलो बाहेर. मला तर असं मधून यायलाच कळत नव्हतं की रस्ता कुठे आहे. त्यांच्या पाठीमागे मी जात होते आणि शेवटी वाट काय लवकर सापडतच नव्हती. आम्ही असंच चालत चालत पुढे गेलो. ज्यांना माहिती आहे त्यांच्या पायाखालीचा रस्ता असतो त्यांना सरळ ते जाऊ शकतात, पण आपण कधीतरी शेतात जातो त्यामुळे आपल्याला एवढं माहीत नसतं. आणि मक्याच्या आतमध्ये तर मी कधी गेलं तरी चावतं, त्यामुळं मी जास्त जातच नाही. आणि शेवटी आम्ही मक्याच्या बाहेर आलो, रोडवरती आलो आहे. इतकं चावत होतं आणि इतकी खाज उठत होती. मक्याची कूस जी असते ना त्याची खाज खूपच उठते, तरी पण आपल्याला खूप आवडतं. आणि इकडे विशूचा अजून कटाई चालूच आहे. आम्ही शेतातून जाऊन माघारी आलो. विशू मोठ्या झाडाची कटाई करतो आहे की समोरचं दिसत नव्हतं म्हणून त्याने छोटे छोटे फांद्या कट केल्या आहेत मोठ्या झाडाच्या. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.